जयंत पाटील निष्कांतदादा भोसले पाटील चंद्रराव पवार जयंतराव पाटील साहेब. तरी आम्ही जयंत पाटलांनाच मतदान करणार. ते शिवसेनेत गेले तरी देणार, बीजेपीत गेले तरी त्यांना मतदान करणार. साहेब टक्कर देणारा माणसाचं एवढं सोपं नाही. तिथे चिन्हाचा काय विषय आहे? चिन्ह संपलं, ते काळ निघून गेला. आता माणसं जाणी झाले. कशाचा फायदा व्हायला? 200 रुपये क्वार्टर आता 250 रुपये केले. कालच केलो मी. साहेबांचं कुठलं बी चिन्ह असू दे, साहेबच येणार. जयंत पाटील साहेबांचं वातावरण आहे. लाडकी बहिणीचे पैसे मिळतात नाही मिळालं, 3 महिने झालं मिळालं नाही. साहेबांच्या भोवतीने जी बगड बच्चर का नाही ती सामाजिक माणसाला गोरगरिबांना साहेबांच्या पुढे जाऊन देत नाही. 1500 रुपयाला काय येते मला सांगा की. 100 रुपये लिटर पेट्रोल आहे. 15 वेळा पेट्रोल काढले 1500 रुपये गेले. राज्यात महाविकास आघाडी बहिणीला किती द्यायला लागल्यात? 1,500 होय नाही. आणि नवड्याकडनं महिन्याला 10,000 घेऊन चालल्यात. येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन तेथील सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या मनातील आमदार कोण आहे, त्यांच्या समस्या काय आहेत, विकास कामं झालीत की नाहीत हेच जाणण्यासाठी आपण त्याच्याशी संवाद साधत आहोत. आणि मी सध्या आलेलो आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये. खरं तर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा गड मानला जातो. आणि आत्ता सध्याच्या परिस्थितीला नेमकी काय परिस्थिती आहे, जनतेचा कौल कोणाला आहे आणि जनतेच्या मनातील आमदार कोण हे जाणून घेऊयात. या ठिकाणी आपण काही नागरिकांशी संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात की त्यांचा आमदार कोण होणार. मामा कुठं राहता सांग? मी धनगर म्हणजे इस्लामपुरात. काय करताय का आपण? काय व्यवसाय? आपली शेती ऑटो आहे. आता सुगीचा दिवस चालू आहे, काय आहे काय सुगीचं काय दिवस आहे? कशा सुगीचं आता काय रानात मला चालूच आहे का? बरं, तुम्ही या विधानसभा निवडणुकीकडे कसं बघणार आहे? काय बघायचं? आपलं पोटाला खायचं आणि आपलं उद्योग बघायचा. आल्या टायमात मतदान करून रिकाम व्हायचं. काय आहे कुणाला पण करायचं. तुमच्या मनातला आमदार कोण आहे? काय आता आमचे साहेबच आहेत. कोण साहेब? जयंत पाटील राष्ट्रवादीचे. काय वाटते यावेळेला बदल होईल काय? काय बदल व्हायचं कठीण आहे. बदल व्हायचं कठीण आहे. होणार नाही. विकास कामं त्यांच्याकडनं झाले आहे चांगले आहेत बऱ्यापैकी. बस काय नाव ठेवणं योग्य नाही. बर, चेहरा नवा विकास हवा असं काय आहे का? नाही हे एवढं सोपं नाही. साहेब टक्कर देणारा माणसाचं एवढं सोपं नाही. काय सांगता? नाही बघ काय कुठं बोलण्यात काय अर्थ. आता मला की नाही घड्याळ हे चिन्ह आपलं होतं, आता घड्याळ गेलं. तो साहेबांचं कुठलं बी चिन्ह असू दे, साहेबच येणार. काय आज बाजारात आलाय का? होय, बाजारात आले. काय काय बाजारात खरेदी झाली? काय फराळाचं वगैरे इकडे तिकडे घ्यायचं. नवरात्राचं. हा, नवरात्रात चाललंय. विधानसभा निवडणुकीकडे कसं बघताय? काय चांगले आहे ना बघतोय. बर, तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनात इथं आमच्या इथं साहेबाशिवाय कोण चालत नाही. कोण साहेब? कोण? जयंतराव पाटील साहेब. बर, हा. पण आता पक्ष अजित पवार साहेब घेऊन गेले, चिन्ह पण घेऊन गेले. काय नाही इथं काय चालत नाही. लोकांच्या लक्षात एक बसलेलं आहे की जयंत पाटील साहेबांचं चिन्ह म्हणजे घड्याळ. आता तुतारी आल्या. नाही, साहेबच. इस्लामपूरला साहेबच. हो. विकास कामं झाली? हो, झालीत, भरपूर झाली. मनाप्रमाणे जनतेची कामं होतात असं वाटतं. होय होय. आबा कुठं आला सांग? आम्ही रेल्वे धरणपासून. म्हणजे तुमचा मतदारसंघ ह्याच्यात जातोय शिराळा. हा, शिराळा. तुमच्या मनातला आमदार कोण आहे हो? तसं काय आपल्याला कळत नाही आणि कोण सांगित नाही. कुणाला सांगत नाही? आमदार कसा असावा मग? चांगला असावा. हा. किती वर्ष व्यवसाय करताय? आता झालं की 14-15 वर्ष झाली की. 14-15 वर्ष व्यवसाय करताय. हो. एकूणच तुमच्या या मुख्य चौक आहे इस्लामपूर गावातील शहरातील, आणि इथं वर्दळ असते, वेगवेगळ्या घडामोडी तुम्हाला इथं पाहायला मिळतात. तर विधानसभा निवडणुकी संदर्भात काय तुम्हाला बघायला मिळतं? तेवढं आपल्याला काय असं नॉलेज नाही. राजकारण म्हणून आम्ही व्यापार धंदेवाले माणसं आहेत. बरं, तर काय आता सांगायचं, हे चांगलं काम करत ते
बर ते आमदार पण तरी पण एखादं नाव असेल ना तुमच्या मतदारसंघात? हाय की कोण सांगा की? साहेब जयंत पाटील साहेब. जयंत पाटील साहेब. झालाय का हो विकास त्यांच्याकडनं? झालाय. मामा काय लॉटरीची तिकीट? लॉटरीची तिकीट दसरा बंपर आहे. बरं आता विधानसभेला लॉटरी कुणाला लागणार? जयंत पाटील. काय हो कारण काय? आमचा माणूस आहे, मुख्यमंत्री होणार महाराष्ट्राचा. मुख्यमंत्री होणार? होय. पण कारण काहीतरी असेल ना. काम बघा ना साहेबांचं काम बघा की मतदारसंघात तुम्ही जरा फिरा. बर तालुक्यात बघा आणि महाराष्ट्रात इथं ठिकाण बघा किती पाण्याची व्यवस्था साहेबांची केली ना. 25 वर्ष इस्लामपूरला पाणी बघायचं काही काम नाही अशी व्यवस्था केल्या. कुठल्याही कॉलेजेस असू दे तुमचे मार्केट कमी आता बाजाराचं काम निघाल बघा. ही इमारत बघा, त्यांच्या शिक्षण संस्था बघा, राजाराम बँक बघा किती देव. बाकीच्या कोऑपरेटिव्ह बँका बुडल्या. साहेबांचं काम बघा किती कारखाने चालवाय घेतलेत बघा. पण आता एक अडचण निर्माण झाली की पक्ष गेला, चिन्ह गेलं. लोकांच्या मनात एक ठरलेलं आहे की जयंत पाटील साहेबांचं चिन्ह घड्याळ. आता तू अहो साहेब कुठल्या पण चिन्ह उभा राहून देत माणूस साहेबांच्याकडे बघतोय, चिन्हाकडे बघत नाही. इथं बघा गमत तुम्ही फक्त किती पण माणसं विरोधीला साहेबाला उभा राहून देत आणि कोण पण उभा राहून देत. तुम्ही फक्त साहेबांना कुठनं पण चिन्ह द्या, कुठलं पण 1001 निवडून बघा की आता तुम्ही किती लोकसभेला किती फिडा लागल्या बघा त्यांच्या. तिथे चिन्हाचा काय विषय, चिन्ह संपलं ते काळ निघून गेला. आता माणसं जाणी झाले. बर काय विषय नाही ती चिन्ह कुठलं पण चिन्ह देऊन देत साहेब निवडून येणार. आता भाजप पण आता या ठिकाणी सक्रिय होणार असं दिसतंय. कोणती ते काय पहिल्यापासून सक्रिय आहे, कुठं काय नाही. साहेबांना अजून 25 वर्ष इथनं हलू शकत नाही साहेब. तर हयात कायम डिपॉझिट जप्त होणार समोरच्या माणसात. बघा तुम्ही आजपर्यंत रेकॉर्ड काढा. काम आहे हो. पण साहेब इथं फिरायला लागत नाही, साहेबांना फिरायला लागत नाही वाळवा तालुक्यात. बघा तुम्ही हे झालं आपल्या मतदारसंघापुरतं. पण मात्र आता राज्य सरकार जे महायुती सरकार आहे आपल्या राज्यात अनेक योजना चांगल्या चांगल्या योजना आणल्या असं नागरिकांचं म्हणणं. नागरिक इलेक्शन तोंडाव आहे ना त्यामुळे सगळं चाललंय. लेख लाडकी योजना अमकं तमकं ही इकडं पैसे द्यायचं आणि तिकडं महागाई वाढवायची. पण लोक म्हणतात आम्हाला फायदा व्हायला लागला. कशाचा फायदा व्हायला? 200 रुपये क्वार्टर ते आता 250 रुपये केले. कालच पेलो मी. कशाचं काय हो गंडवाई धंदा आहे काय? महागाई कुठे गेली बाई. पैसे देतात काय खिशातले देतात तेव्हा आमचे पैसे आम्हाला. राज्यात यावेळेला राज्यात बदल 100%, 1001% बघा तुम्ही. तुम्हाला काय वाटते काका? हा 100% बदल होईल. असं बदल होणार. आणि तुमच्या इथं बदल होणार काय? सलग 3 वेळा आता जयंत पाटील साहेब जाईल. 3 वेळा नाही, 7 वेळा. आमच्या इथं काय साहेबच येणार. आता चेहरा नवा बदल हवा असं काय चित्र आपल्या मतदारसंघात? साहेबांनी इथं भरपूर केलं हो लोकांच्यासाठी. बर त्यामुळं काय साहेबाशिवाय इथं प्रश्न नाही. मामा काय म्हणताय? काय निवांत निवांत आहे. उन्हात पण निवांत? होय उन्हात निवांत राहायचं. मग काय आता. बर आता बाजार 4-5 वाजताच भरणार. असं 4-5 वाजता. विधानसभेचं काय तुमच्या इथं परिस्थिती आता? राष्ट्रवादी जयंत पाटील. काय कारण आहे? का तर त्यांचा विकास पण आहे. जवळ 30-35 वर्ष झाले कामाचा धडा काय हो. आता दुसरीकडे राहुल महाडिक आणि आनंदराव पवार. आता त्यांची उमेदवारी कसं आहे, गौरव नायकवडेला देतात काय? शिंदे साहेबांच्या सीट सोडल्या ना शिवसेनेला. आता कोणाला उमेदवारी मिळते त्यावेळी मागल्या वेळी 30-35 हजार मतदान वडले त्यांनी. वडले. आणि आता आपले निशिकांत भोसले अण्णा पण आहेत. होय तिरंगी होती मागल्या वेळी. मग आता ही सगळी एकत्र झाल्यावर तरी पण साहेब लागणार, जयंत पाटील साहेब लागणार. विकास झालाय होत. विकास झालेला आहे. हो त्याबद्दल काही दुमत नाही. पण आता शासनाच्या एवढ्या योजना आल्या त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट. लाडकी बहीण जर नाही, आपण पक्ष वगैरे काही बघत नाही ना. आपण जो व्यक्ती विकास करतो ना त्याकडे आपण बघायला पाहिजे. आपण पक्ष बघून चालणार नाही ना. आता समजा उद्या जाऊन जयंत पाटील साहेब जर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं उभारले तरी आम्ही जयंत पाटलांनाच मतदान करणार. तरी मतदान ते शिवसेनेत गेले तरी देणार, बीजेपीत गेले तरी त्यांना मतदान करणार. हो त्यांनाच मतदान. कारण विकास केलेला आहे. विकासावर अवलंबून असतं. लहानसं खेडं गाव त्याला शहर केलं. बाकीचे इतर योजना आणल्या त्या आणल्या. जनतेचे प्रश्न सोडवतात, घरोघरी जातात, प्रश्न सोडवतात. विभागीय कार्यालय सर्वे घेऊन आलेले तिथं. कुठल्या तालुक्यात सांगा मला विभागीय कार्यालय कुठे?
सर्व विभागीय कार्यालय घेऊन आलेले आहेत. त्यामुळे विकास आहे. रस्ते बघा तुम्ही, रस्ते कसे आहेत इस्लामपुरातले. पण इथं जरी ते आमदार झाले तर त्यांना एक मुख्यमंत्री पदाचा भविष्यातला चेहरा म्हणून बघितलं जातं. होय, बघितलं जातं. राज्यात काय होईल? राज्यात कसं आहे आता तिरंगीच होणार आहे. हो, तिरंगीच होणार, त्रिशंकूच होणार. काय सांगता येत नाही. नाही, त्रिशंकूच होणार. भविष्यात मुख्यमंत्री असतील असणार येणाऱ्या निवडणुकीच्या असणार. एक वेळेस तरी मुख्यमंत्री होणार. मला सांगा, तुम्ही काय करताय? आम्ही व्यापार करतो किती खेळाचा. वर्ष? आता जवळजवळ 20 वर्ष झालं व्यापार करतो. 20 वर्ष व्यापार करताय? हो. मतदान करताय? मतदान करतो. बर, कुणाला करताय? खरं सांगू का? खरं सांगा. आता तुम्ही साहेबांचं आहेसा. तसं नाही, कोणाचीच नाही. मी साहेबांचा नव्हे, मी आलोय लांबनं. जनरली मी इथला माणूस नव्हे. माझं मतदान इथं नाही, माझा पक्ष इथं नाही. होय, पुन्हा आणि म्हणणार तुम्ही आम्ही साहेबांची माणसं आहेत, दुसऱ्यांचं नाव कसं काय घेताय? असं कसं म्हणणार आम्ही? आमचा काय संबंध? काय खरं खोटं आहे नाही? चांगला माणूस कोण आहे? तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनातला आनंदराव पवार. बापू आनंदराव बापू का? ते शिवसेनेचं आहेत, आम्ही शिवसेनेकडे आहे. भगवी साडी नसला भगवीचा प्रश्न नाही. आमचा भाऊ बाबासाहेब सूर्यवंशी होते. आम्ही आमचा भाऊ आता वारलेत, आता सव्वा महिना झाला. भाजपकडनं. आनंदराव बापू पवारांचं काम कसं आहे? 1 नंबर आहे. संपर्क आहे त्यांचा? हो. काय वाटतं? आम्हासनी काय इथं अडचण आली, काय तर आली तर लगेच अडचणीला धावून येतात. हो. बर. होय, गाडा काढला, काय कोणी पोलिसांनी दमवलं तर कोणी काय दमवलं तर लगेच बापू येतात, पोरच लावून देतात. बर. जावा म्हणतात, काय झाले तक्रार बघा. बर. आमचा गाडा एक दिवशी नेला होता नगरपालिकेने, कोपऱ्यात ठेवला. 8 दिवस झालं हुडकून दमले. बर. आणि पुन्हा कशाचे तर नादान बापू आले तिथं नगरपालिकेत. आम्ही जायचो तर कटाळून आलो. बापू म्हणले तर काय का आलायसा? तर अहो गाडा 15 दिवस झालं इथनं उचलून नेलाय. मग बापूसनी म्हणले तुमचा आहे का गाडा? तर हाय. तर देत नाहीत, दंड भरायला लागतोय. दंड भरायला लागल्यानंतर तुमचा बापू म्हणले उचलून न्या, माझे मी बघतो. पण उचलून आणला. कायदेशीरपणे आणला की? मग आणला आम्ही, बापूंच्या ह्याच्यावर आणला. बापू कामच करतात आमचं तसं. आमचा नेत्याच आहे, माणूस आहे आमचा. बरं, आताच्या आमदारांचं काम कसं आहे? 1 नंबर आहे. आताच्या आमदारांचं पण काम 1 नंबर? हो. साहेबांचं पण काम 1 नंबर आहे, बापूंचं पण काम 1 नंबर आहे. आता मला सांगा, काय होणार या पुढच्या निवडणुकीत? आता काय होणार ते त्यांनी माहित, आपल्याला काय माहित आहे? लाडकी बहिणीचे पैसे मिळतात? नाही मिळालं. 3 महिने झालं मिळालं नाही. काय मिळालं? काय माहित? मिळालं नाही मिळालं. चौकशी केली जा? चौकशी केली, बारीला उभा राहिलो, उन्हात उभा राहिलो तरी काही मिळालं नाही. मग काय बापूंना बोलला नाही जा? मग ते आता बापूंना उद्या बोलणार. हो. बापू करून देतील? ती त्यांचा प्रश्न आहे, करणार. त्यांच्या ऑफिसातच आम्ही कागद केलेत ना, मग त्याच विचारणार. होय, करणार की. मामा, तुमच्या मनातलं आमदार कोण? आमदार आता हे आता उभं राहिले का नाही? कोण? शिवसेनेचे आनंदराव बापू पवार. आनंदराव बापू बऱ्यापैकी माणूस आहे. बर. चांगलं. विद्यमान आमदारांचं काम कसं आहे? ते इतकं काय नाही, म्हणजे आता यांचं वय जसं आहे तसं त्यांचं नाही एवढं. बरे आहे. आता कुणाला नाव ठेवायला नाही, पण काम यांचं महत्वाचं आहे, चांगलं आहे. आनंदराव बापू पवारांचं. आनंदराव बापू काय वाटतं, त्यांनी उभं राहावं? राहिलं तर मतं मिळतील त्यांना आणि चांगलं आहे. इस्लामपूर मतदारसंघामध्ये आता आपण आढावा घेत पोहोचलो. या ठिकाणी असलेल्या एका भाजी मंडईमध्ये या ठिकाणी भाजी विक्रेत्या एक व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याही जाणून घेऊयात. ताई, किती वर्ष व्यवसाय करता इथं? मी 15 वर्ष झाले व्यवसाय. 15 वर्ष झाले व्यवसाय करताय. काय आहे का विकास तुमच्या भागाचा? आहे. तुमच्या मनातला आमदार कोण? निष्कांत दादा भोसले पाटील. काय वाटतं, त्यांना तिकीट यावेळी भाजप देईल? देणार 100% देणार. काम आहे त्यांचं तसं चांगलं. पण गेले कित्येक निवडणुकांमध्ये आपण बघतो की जे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत जयंत पाटील, तेच वारंवार निवडून येतात. होय. यावेळी बदल होईल असं वाटतं? पण आता त्यांना टक्कर देणार आल्यात ना, त्यामुळं आमदार आता ह्या वेळेला निष्कांत दादा. गत निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता, अपक्ष म्हणून होते. भाजपच्या पाठिंब्यावरती निवडणूक लढवतील का?
होय लढवतील. विकास झालाय का तुमच्या झालाय भागाचा? झालाय हो आहे म्हणजे विकास विद्यमान आहे आमदारांनी केलाय केलाय. मग आता बदल कशासाठी हवा? विकास होतोय तर बदल का? म्हणजे आता निष्कांत दादांनी बदल चांगला केलाय असं माझं म्हणणं आहे. त्यांनी बदल केला, त्यांनी केलाय विकास केलाय, त्यांनी बरीचशीच कामं त्यांच्याकडे पद कुठलं नसताना देखील त्यांनी कसं काय बदल केला? केलाय कामं केलेत त्यांनी. म्हणजे आता आमच्यासारखी सामान्य माणसं जरी त्यांच्याकडे गेली नाही एखाद्या कामासाठी तर ते करतात. बरं बदल का हवा तुम्हाला असं वाटतं? नाही बदल झालाच पाहिजे हो, बदल हा पाहिजेच की, त्याशिवाय विकास पण नाही असं वाटतं. दादा तुमचं काय मत आहे? बदल व्हावा की नको? बदल झाला पाहिजे. का तर आता विद्यमान आमदार आहे ती जयंत पाटील यांनी साहेबांचं काम चांगलं आहे. मी साहेबांना नावं ठेवत नाही. साहेबांच्या भोवतीने जी बगड बच्चर का नाही ती सामाजिक माणसाला गोरगरिबांना साहेबांच्या पुढे जाऊन देत नाही ती. म्हणून आम्हाला निशिकांत दादा हवा आहे. निशिकांत दादांचं कसं आहे डायरेक्ट त्यांची भेट भेटते. कोणी गरीब गेला, कुठला एखादं लहान पोरगं गेलं तर निशिकांत दादा त्या अधिकाऱ्यापर्यंत जाऊन त्या पोराचं काम करून देतात अशी त्यांच्यात उमेद आहे. म्हणून आम्हाला निशिकांत दादा. आणि यंदा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये निशिकांत दादा ही 100% लागणार आहेत. 100% लागणार आहे. ही काया दगडावर रेख आहे. त्यांना भाजपचं तिकीट मिळून दे, अगर कुठल्याही पक्षाचं तिकीट मिळून दे, पण दादा ही इलेक्शनला उभा राहणार आहेत. तुम्ही ज्या प्रमाणात आता म्हणला की भाजप मिळू दे नाही तर कोणत्याही पक्षाचं तिकीट मिळू दे ते उभा राहणार आणि निवडून येणार. त्याचप्रमाणे मी आता ज्यावेळी लोकांशी संवाद साधत होतो त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की जयंत पाटील साहेब हे तुतारी असू देत, घड्याळ असू देत, शिवसेना असू देत, भाजप असू देत, कुठल्याही चिन्हावर जर उभारले तर ते निवडून येणार म्हणजे येणार अशा त्यांच्या प्रति येणार आहे. परंतु आता जनतेमध्ये असं वातावरण आहे की प्रत्येक वर्षी कायमचा चेहरा तो. त्यामुळे त्या चेहऱ्याला माणसं इस्लामपूर शहरातली आणि इस्लामपूर विधानसभेतली लोक वैतागलेले आहेत. त्यामुळं आम्हाला यो बदल पाहिजे आणि यो 100% बदल या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे. ही काया दगडावरी पांढरी रेख आहे. आणि तुम्ही परत या दुकानावर तुम्ही येऊन सांगशीला की अप्पा शिंदे तुम्ही बोलला ती सत्य झालं, अशी परिस्थिती झालेली आहे इस्लामपूर शहरामध्ये आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये. बरं आता मला सांगा राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना या फसव्या आहेत, चुकीच्या आहेत काही, आणि आता काही दिवसात त्या बंद पण होतील असा आरोप आता विरोधी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी करतात. बघा सरकार चांगलं काम करते, सरकार चांगली भूमिका घेते, सरकारला नावं ठेवण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही. आज सांगतो मला एवढ्या वर्ष झालं कमी कमी 50-60 वर्ष झालं काँग्रेस पक्ष या देशात राज्य करत होता. काय काँग्रेस पक्षाने सांगा केलं? हे रस्ते बघा 100 फूट आता यो रोड झाला, हायवे मोठा 4 पदरी रोड झाला. हे अटल बिहारी वाजपेयीच्या काळात झाला, लालकृष्ण अडवाणीच्या वाजपेयी झाला, मोदी साहेबांच्या कारकिर्दीत झाला, परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कारकिर्दीत झाला, देवेंद्र फडणवीसच्या कारकिर्दीत झाला, अजित पवारांच्या कारकिर्दीत झाला. आत्ताच्या काळामध्ये कराडपासून ते कोल्हापूर किंवा कोल्हापूर ते पुणे दरम्यान या दरम्यान जो हायवे आहे त्या सर्व्हिस रोड असतील, हायवे असतील, अनेक ठिकाणी खड्डे पडले. त्यासाठीच काँग्रेसनं आंदोलन पुकारून दे की रस्ते होणार की. आता बघा कामच चालू आहेत का नाही, सरकारला नावं ठेवाय नाही. आता लाडकी बहीण योजना काढली त्याच्यावर तुम्ही टीका केली सा, काय फरक पडला? उलट बायका आता उत्सवानं खुश आहे. त्या बायका उत्सवानं त्या पक्षाला मतदान करणार आहेत, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला. तुम्ही तसं आहे तुमच्यात उत्साह आहे तसा काय? हो लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आणि जर अचानक ही योजना बंद पडली तर? नाही योजना बंद पडणार नाही, कारण त्यांनी तसा सन्मान दिलाय आम्हाला बहिणीचा आणि ते कायम आमचं भाऊ म्हणून एक चांगलं हे करतील असं वाटतंय ना, खात्री आहे कायम आम्हाला ते बहीण म्हणून हे करतील. चाचा काय कसा चालाय धंदा? हाय बरं आहे, लय भारी नाही, लय भारी नाही, मीडियम मध्ये चालू. काय विधानसभेची चर्चा सुरुवात की नाही? आहे की. काय वाटते तुम्हाला? तुमच्या मनातला आमदार कोण? जयंत पाटील. का हो? तेच येणार, दुसरं कोण येत नाही. काय आता दुसरी पण आता इच्छुक भरपूर आहेत की. असून दे किती बी असून दे, 70-80 हजारच्या लीड येणार साहेब. लीड पण तुम्ही सांगितलं? हा, आणि इलेक्शन झाल्यावर आणि येऊन विचारा मला किती लीड झालं ते. किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा इथं? आम्हाला 93 पासून. 93 पासून साहेबांचं पहिले इलेक्शन होतं ना त्यावेळेपासून अनुभव आहे. तेव्हापासून अनुभव आहे. काम साहेबच करतात, बरं दुसरं कोण काम करू शकत नाही. आता चिन्ह बदललं, पक्ष बदलला, चिन्ह नाही, साहेब सांगेल तेच चिन्ह काय बी असून काय फरक पडत नाही आमच्या इथे. बरं
पण अजून पण अशी चर्चा आहे की आता बस आता आम्हाला दुसरा चेहरा पाहिजे. काय करणार दुसरा आणून काय करणार साहेब? नुसता सांगली जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, महाराष्ट्राचं राजकारण करते असं आहे. बदल होणार नाही 100% नाही होणार. आणि राज्यात महाविकास आघाडीच. पण आता मला सांगा, महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला लागले तर बहीण कुणाला साथ देणार? कुणाला देणार? नवऱ्याचे 10,000 रुपये घ्यायला लागल्यात सगळं वाढवून, आणि बहिणीला किती द्यायला लागल्यात? 1,500, होय की नाही? आणि नवऱ्याकडनं महिन्याला 10,000 घेऊन चालल्यात. सगळं वाढवलं की नाही? त्याला डबा कितीला केलंय? 1700चं 2400 रुपये. हां, का त्याचा हिशोब करा की. साखर, दूध, पावडर, चहापत्ती, तूर डाळ, हरभरा डाळ, काय असेल ते सगळं हिशोब करा की. मग किती घेऊन चालल्यात आमच्याकडनं विचार करा की. 1,500 देऊन घेऊन किती चालल्यात ते बघा की. कोण नाही देत, सगळ्याला माहित आहे किती दिवस देणार आहे आणि काय करणार आहे. योजना बंद पडणार असं म्हणायचं? बंद असून नाही तर चालू असून देऊ, त्याचा काही फरक नाही. का तर आमचीच गुन्हा आम्हाला द्यायला लागल्यात काय? त्यांचे पदरमोड द्यायला लागल्यात काय? कोणी 2-3 एकर कोणत्या आमदारांनी विकून काय द्यायला लागले काय? आमचं पैसे घेऊन आम्हाला द्यायला लागल्यात. त्यांचे काय इस्टेट वडीलदाराची विकल्यात काय आणि द्यायला लागल्यात असं काय झालंय काय? आमचेच पैसे. या मतदारसंघामध्ये सध्या जयंत पाटील साहेबांचं वातावरण आहे पूर्वीपासून. तर गेली 35 वर्ष झाली ते आमदार आहेत. 35 वर्ष त्यांनी या भागाचा कायापालट केला आहे, विकास केला आहे, उद्योग संस्था स्थापन केल्या आहेत, व्यवस्थितरित्या चालू आहेत, सहकार चांगला चालवला आहे. त्या इतर लोकांची तुलना केली तर बाकीच्या संस्था पण पडायला आल्या, त्यांच्या सक्षमपणे अजून सुरू आहेत आणि व्यवस्थितरित्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाकडून किंवा विरोधी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी पण आता मोठ बांधलेली आहे. किती जरी मोठ बांधली, किती जरी एकत्र आली, मागच्या वेळेला पण आली होते, ह्या वर्षी जरी एकत्र आली तर यावर्षी नक्कीच जयंत पाटील साहेब निवडून येणार. 100%. मामा म्हणतात त्याप्रमाणे 100% आता एक महत्वाचं आहे की पक्ष बदलला, चिन्ह पण गेलेला. मग ग्रामीण भागातल्या जनतेच्या डोळ्यात एक बसलेलं आहे की जयंत पाटील साहेबांचं चिन्ह म्हणजे घड्याळ. आता घड्याळ नाही आहे तुमचं, तुतारी आहे. चिन्ह मॅटर करत नाही साहेब, प्रतिमा मॅटर करते. ग्रामीण मनांच्या लोकात, मामांच्या लोकात, त्यांच्या मनात जयंत पाटील बसले, त्यामुळे चिन्ह मॅटर करत नाही. साहेबांची प्रतिष्ठा मॅटर करते आणि त्यामुळे साहेब निवडून येणार 100%. धन्यवाद मामा. हे कसं आहे माहित आहे का? जे राजाराम बापू बसणे तर वाळवी तालुक्याचा विकास कोणी केला असेल तर जयंत पाटलाच्या बाळानं अधिक जयंत पाटला प्रत्येक गावात जावं. जयंत पाटला आहे वाईट कामीना पण काम आहे. महाडिक आमचा पाहुणाच आहे, महाडिक काही फरक नाही. आम्ही खरायची बोलतो, काय आम्हाला राजकारण करायचं नाही, काय नाही, काय घेणे काय ते जयंत पाटील तेवढाच आम्हाला, राहुल महाडिक बी तेवढाच आणि निशिकांत दादा बी तेवढा, काय घेणे नाही. आम्ही आपलं हो पाहुणं जायची साधारण एक जण खायला. काका काय सांगाल? आता विधानसभा निवडणुका सध्या समोर आहेत. बाजारात तुम्ही आता मध्यवर्ती व्यवसाय करताय, अनेक लोक या ठिकाणी येत असतात, चर्चा होत असतात. काय वाटतं तुम्हाला आता काय होईल? काय या ठिकाणी साहेब जयंतराव पाटील. काय कारण काय हो जयंत पाटील? त्यांचं काम आहे, भरपूर काम केलं त्यांनी. काय काय कामं केली? ही जी मंडईची व्यवस्था तिनेच केलेली आहे. जी पाण्याची सोय, संडास बाथरूमची सोय. पण आता ही 9वी टर्म आहे त्यांची या निवडणुकीमध्ये. अनेक लोकांचं मी आता बोलताना ऐकलं की त्यांना आता बदल हवाय. नाही, बदल हवाय बरोबर आहे, पण त्यांचं कामच आहे ना. काम आहे म्हणल्यावर त्या माणसाला निवडून द्यायलाच पाहिजे. बरं, काम त्यांचे 100% योगदान आहे. आपल्या इस्लामपूरसाठी तर सगळ्यात मोठं योगदान आहे त्यांचं. पण दुसरीकडे आता राज्य सरकारच्या योजना ज्या एवढ्या चांगल्या राबल्या, त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांबरोबर महिलांना अधिक झाला. जी लाडकी बहीण योजना झाली, लाडकी बहिणीचं काय परिणाम होणार नाही? 1500 रुपयाला काय येतं साहेब? 1500 रुपयाला काय येते मला सांगा की. 100 रुपये लिटर पेट्रोल आहे. 15 वेळा पेट्रोल काढले 1500 रुपये गेले. सर्वसामान्य माणसाचं बोज जे आहे ते आहेच की. व्यापारात 1 रुपया मिळत नाही, इतका फास्ट व्यापार चालू आहे. सर्वसामान्य माणसांनी काही सुद्धा फायदा नाही. फायदा सगळा आहे तो मोठ्या लोकांनी आहे, सामान्य माणसांनी काही सुद्धा नाही. ही योजना आहे, ती योजना आहे, ही कर्ज घ्या, ती कर्ज ते काही सुद्धा मिळत नाही सामान्य माणसांनी. नुसतं दारोदारी फिरायचं, ही आणा ती आणा, ही करा ती करा. आता या योजनांचा लाभ होत नाही? 100% होत नाही.
1500 रुपये ही नॉमिनल. आता इलेक्शन आहे म्हणून इलेक्शन झालं की ही पण बंद होतील. दुसरीकडे आता निशिकांत बापू भोसलेने पण चांगली तयारी केली आहे. नाही, त्यांचा संपर्क आमच्यापर्यंत नाहीच ना. संपर्क नाहीच ना. आणि आपले पवार साहेब, आनंदराव पवार साहेब, नाही नाही नाही, संपर्क नाही त्यांचा. जनतेशी संवादच नाही ना. आता एका महिलेनं आम्हाला सांगितलं की ते आमच्या नेहमी संपर्कात असतात, अडीअडचणीला समोर येतात. ते त्यांचं झालं, त्यांच्या संपर्कात आले असतील, आमच्या नाहीत ना. आमची काही सोय नाही. सोय नाही. फक्त आता कसं आहे, साहेबांच्यामुळं कसं कचरा उचलणे, हे उचलणे, मदत बऱ्यापैकी चांगलं आहे. त्यांचं काम 100% चांगलं आहे. म्हणजे विकास झाला, विकास भरपूर त्यांनी केलेला आहे. आमच्यामध्ये जयंतराव पाटलांनी 100% आताही 11वी 12वी टर्म असण्या पुढचे 20 टर्मपर्यंत तेच निवडून येणार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.